केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे लाभार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। अकोला जिल्ह्यातील कुंभारी येथील सुषमा दिलीप आगळे यांनी या योजनेच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीचा घेऊयात आढावा। मत्स्यपालन व्यवसायासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे। त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या कुंभारी इथल्या सुषमा दिलीप आगळे यांना फिश हॅचरीज मत्स्यबीज उत्पादन केंद्र प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे। यासाठी सुषमा यांना सरकारकडून अनुदानही मिळालं। 2023-24 या वर्षात 1 कोटी तर 2024-25 या वर्षात 1,10,00,000 मत्स्यबीजांची निर्मिती करण्यात आली। आम्ही केंद्रातील तलाव सध्या आटवलेले आहेत, त्यांना नागून चुना मारून या हंगामाची तयारी चालू आहे। केंद्रातील बरेच काम माझे पती पाहतात। या योजनेमुळे आम्हाला तसेच या ठिकाणी कामावर 4 ते 5 लोक मजूर आहेत, त्यांना काम लाभ मिळालेला आहे। त्यामुळे मी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे मनापासून आभार मानते। अकोला जिल्ह्यातील बीज हे हावडा पश्चिम बंगाल येथून येत असल्यामुळे जिल्ह्यातील लोकांना येथेच मत्स्यबीज मिळावे म्हणून प्रकल्प उभा केला आहे। माझ्याकडे 2 संचयन तलाव, 4 संवर्धन, 2 नर्सरी आहेत। या वर्षीच्या पहिल्या हंगामात मला 110 लक्ष प्युअर कटला व मिक्स जिरे मिळाले। त्यापासून अर्ध्याची मी विक्री केली आणि अर्धे मी नर्सरीत संचयन करण्यासाठी ठेवले, एक लहानाचे मोठे करण्याकरता। ती बुटुकली झाल्यावर ते मी 50% विकली आणि 50% कुंभारी तलावातनी आमच्या संस्थेला विकली। समजा यावर्षी 1 टन बुडर जमा केले आहे, त्यापासून 3 कोटीपर्यंत जिरे तयार होईल व ते आम्ही जिल्ह्यातील लोकांना विक्री करू। जिल्ह्याची कुंभारी इथं सुरू असलेल्या मत्स्यबीज केंद्रामुळे स्थानिक पातळीवरील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांची गरज भागवली जात असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त अमित जाधव दिली। आणि त्यात महिला असल्यामुळे त्यांना 60% अनुदान 15 लाख रुपये अनुदान मिळालं आणि या मत्स्यबीज केंद्रातून त्यांनी आतापर्यंत 110 लक्ष मत्स्यबीजाची निर्मिती केली असून त्या मत्स्यबीजाची विक्री त्यांनी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना केली आहे व त्यातून त्यांनी 4 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत स्थानिक लेवलवर मत्स्यबीज निर्मिती करून इथल्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची गरज स्थानिकरित्या भागवली जावी या योजनेचा या पूर्ण केंद्राचा उद्देश आहे। यातून त्यांनी मत्स्यबीज निर्मिती करून पूर्ण इथे पुरवण्यात येत आहे त्यांच्याकडून आणि त्यांच्या मार्फत इतर लोकांनाही रोजगार प्राप्त होत आहे। मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन हे पूर्णपणे लाभार्थ्यांच्या पाठीशी आहे। पूर्ण प्रकल्प उभारण्यापासून त्यांची विक्री होईपर्यंत मत्स्य व्यवसाय विभाग पूर्णपणे त्यांना मदत करतो आणि ते विक्री करणे नंतर त्यांना काही येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर मार्गदर्शन करणे हे सर्व मत्स्य व्यवसाय विभाग करत आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यबीज केंद्रांची निर्मिती हा प्रभावी शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयाला येत आहे। या प्रकल्पाद्वारे 5 कोटी मत्स्यबीज निर्मिती उत्पादन क्षमता वर्षाला होऊ शकते आणि स्थानिक मत्स्य व्यावसायिकांना याचा लाभ होऊ शकतो।